नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सेवेकरी सुंदराबाई कशी लोभी झाली होती ना याची कहाणी सांगणार आहे। तर मित्रांनो ऐका। स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक सेवेकरी होते। त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावरट सेवेकरी होती। ती खरं तर सोलापूरची राहणारी होती, पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली होती। स्वामी बऱ्याच वेळेस चोळप्पाकडे असायचे। स्वामींची सेवा करायची म्हणून तिने चोळप्पाशी ओळख वाढवली। चोळप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची। एक दिवस स्वामी चोळप्पाला बोलले, चोळ्या, ह्या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस, ती तुझ्या डोक्यावर एक दिवस मिरे वाटेल। स्वामींचे हे शब्द खरे ठरले। सुंदराबाईने स्वामींकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली। जे पैसे द्यायला नकार देत असत त्यांना ती स्वामींचे दर्शन घेऊन देत नसे। तिने स्वामींवरही स्वतःचा पगडा निर्माण केला होता। तिची पूर्व पुण्याई होती म्हणून स्वामींनी तिला दूर लोटले नव्हते। एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता स्वामींना स्वतः जाऊन पेढे भरवले। तशी सुंदराबाई एकदम चवताळली, स्वामींकडे धावत गेली आणि त्यांना सांगितले, पेढे खायचे नाहीत। सुंदराबाई स्वामींवर खूप अधिकार गाजवई। इतर सेवेकऱ्यांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत, तरी ते सुंदराबाईचा का ऐकतात। कधी कधी स्वामी चोळप्पाला बोलायचे, चोळ्या, सुंदराबाईची मस्ती फार वाढली आहे, परंतु स्वामींनी तिला कधीही फारसे शासन दिले नाही। एकदा एका भक्ताने स्वामींच्या पुढ्यास 25 रुपये ठेवले होते, तेव्हा स्वामी त्याला बोलले, हे पैसे चोळप्पाच्या हातात ठेव। पण लगेच सुंदराबाईने त्या पैशांवर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले। स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळप्पाला दिले नाहीत, म्हणून स्वामी सुंदराबाईवर खूप रागवले। त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला, तेव्हा तिने ते पैसे चोळप्पाला दिले। सुंदराबाई सेवकऱ्यांवर खूप ओरडायची। तेव्हा स्वामी तिला विचारायचे, हे काय ते तुझे नोकर आहेत का। स्वामींच्या कृपेमुळे ती वेडेवाकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायची। खरे तर चोळप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता। त्याने अनेक वर्ष स्वामींची मनपूर्वक सेवा केली होती, पण नंतर त्याला पण पैशांचा रोग जडला। तो स्वामींच्या पुढे जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवून घेऊ लागला। स्वामी त्याच्यावर प्रसन्न होते, त्यामुळे त्याला काहीही कमी नव्हते, पण तो लोभात अडकला होता। एक चोळप्पाने स्वामी समोरचे पैसे उचलले, पण स्वामी काहीही बोलले नाहीत। स्वामी आसनांवरून उठले आणि फडके हातात घेऊन बोलले, अल्लख निरंजन। तेव्हा स्वामी समोर असलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली। योगायोगाने 125 रुपये जमले। तेव्हा स्वामी चोळप्पाला बोलले, चोळ्या, गेले काही दिवस तू माझ्याकडे ठेवलेले पैसे मठाला अर्पण करण्याऐवजी ते पैसे तू स्वतःकडे ठेवलेस। त्यात आतापर्यंत 60-65 हजार रुपये जमले असतील, त्यात 125 रुपये कमी पडले होते। हे घे माझे, तू आतापर्यंत जी सेवा केलीस ना, त्या ऋणातून मी तुला आज मुक्त झालो। स्वामींचे बोलणे ऐकून चोळप्पा गांगारून गेला, शिवाय त्याला लाज वाटू लागली, म्हणून तो तिथून निघून गेला। सुंदराबाई आणि चोळप्पा हे दोघेही लोभी झाले होते, म्हणून स्वामींनी त्यांचा हिशोब पूर्ण केला। तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल ना, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल ना, तर खाली श्री स्वामी समर्थ लिहा। लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।